वाव, या सीझनची स्पेशलिटी असलेली अगदी फेवरेट फ्लेवरफुल आणि झकास अशी एक भाजी बनवणार आहोत आपण, ज्यासाठी ही इतकी सगळी तयारी केलेली आहे आणि माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा ही एन्जॉय करायची आहे. चला सुरुवात करूयात. आजची रेसिपी अगदी स्पेशल आहे आणि ती ह्या सीझनमधली अगदी मस्ट डू भाज्यांपैकी एक आहे आणि ती म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती आणि अगदी फ्लेवरफुल अशी भाजी आणि अर्थातच ती आहे उंदियो, ज्यासाठी मी हा सगळा तामझाम केलाय. सकाळ सकाळ मार्केटमध्ये जाऊन भाजी मंडईतनं ह्या सगळ्या भाज्या आणल्यात आणि बघा ना किती छान वाटतं माहिती आहे. भाजी मंडईतनं भाजी खरेदी करण्यासारखा आनंद नाही. हिरवा रंग आहे पण हिरव्याच्या कितीतरी शेड्स, लाल म्हटलं की टोमॅटोचा लाल वेगळा, बीटाचा लाल वेगळा, किती सुंदर अगदी हरखून जायला होतं. आणि अशा सगळ्या भाज्या आणल्यात आणि ह्या मस्तपैकी आपण साफ स्वच्छ करूयात. काही जणांना ही भाजी करायला कठीण वाटते, आवडत असली तरी करायला जमत नाही आणि म्हणूनच मी ही भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीत करून दाखवणार आहे, स्पेशल टिप्स सहित, जेणेकरून तुमची भाजी जराही फसणार नाही, अगदी मस्त होईल. तर चला ही एक अतिशय फ्लेवरफुल आणि सुंदर अशी पौष्टिक भाजी बनवूयात, उंदियो. चला. चला तर आपल्या झक्कास उंदियोसाठी आपण आधी प्रिपरेशन करायची आहे आणि ती म्हणजे सगळ्या भाज्या स्वच्छ करायच्या आहेत, धुवायच्या आहेत, चिरायच्या आहेत. तर सुरती पापडी, मटार, घेवडा, तूर आणि हरभरा या सगळ्यांचे दाणे काढून घ्यायचे आहेत. मेथी, कोथिंबीर आणि लसूण स्वच्छ करायचे आहेत, साफ करायचे आहेत आणि धुवून चिरून घ्यायचे आहेत. तुम्ही चिरू शकता चॉपरमधनं किंवा अशा पद्धतीत फूड प्रोसेसरमधनं काढू शकता. लसूण जो आहे त्याची आपल्याला मुळं जी आहेत ती काढून घ्यायची आहेत आणि लसूण आणि त्याची हिरवी पात आपल्याला अशा पद्धतीत बारीक चिरायची आहे. कोथिंबीरसुद्धा चिरून घ्यायची आहे व्यवस्थित. असं अगदी एक एक जुडी प्रत्येक गोष्ट घेतलेली आहे, त्यामुळे ते अगदी खूप छान फ्लेवरफुल होतं. आता या सगळ्या शेंगा आपण सोलून घ्यायच्या आहेत. सुरती पापडी आहे ती घेवड्याप्रमाणे सोलायची आहे, त्याच्यात शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि जी सुरती पापडी कोवळी आहे त्याची सालसुद्धा आपल्याला ठेवायची आहे. तर साल आणि सुरती पापडी हे पाव किलो ते 200 ग्रॅमपर्यंत आपल्याला घ्यायची आहे आणि त्यात इतर सगळ्या भाज्यांचं प्रमाण हे 100 ग्रॅम ठेवायचं आहे. जसं तूर आहे, हा घेवडा आहे आपला, म्हणजेच आपण याला वाल म्हणतो, वाल पापडी, त्याच्या शेंगा सोललेल्या आहेत. हरभरा घेतलेला आहे 100 ग्रॅम. घेवडा अगदी सुंदर कोवळा मिळाला आहे तो घेतलेला आहे आणि अशा पद्धतीत तोडून घेतलेला आहे. आणि मटार 100 ग्रॅम. त्यामुळे सगळ्या प्रमाणामध्ये सुरती पापडीचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. आता हा आहे पर्पल यॅम ज्याला आपण म्हणतो किंवा कोनफळ, अतिशय छान लागतं. थोडंसं चिकट असतं, बारीक तुकडे करून घ्यायचे साल काढून. त्याच प्रमाणात सुरणसुद्धा आपल्याला तुकडे करून घ्यायचे. हे सगळे तुकडे मध्यम आकाराचे व्यवस्थित चिरून घ्यायचे आहेत, एकसारखे असले पाहिजे. त्यानंतर आपण रताळा घेतो आहोत. सगळ्या गोष्टी पाव किलोच्या प्रमाणात घेतलेल्या आहेत आणि बटाटा हवं असेल तर ते सुद्धा घेऊ शकतात. यासोबत वेलीची वांगी आणि बन केळं किंवा हिरवं केळं घेतलं आहे. हे आत्ता आपण कापत नाही आहोत पण नंतर कापणार आहोत, कारण हे आत्ताच कापलं तर काळं पडून राहतं. आता भाज्यांमध्ये आपण कोथिंबीर एक जुडी बारीक चिरून घेतली आहे, मेथी चिरून घेतलेली आहे आणि त्यासोबतच लसूण त्याच्या मुळ्या काढून चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर ओलं खोबरं आणि आलं, मिरची, लसूणचं वाटण आणि लिंब घ्यायचं आहे. आता मुठियांसाठी आपल्याला घ्यायचं आहे जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ 1 मोठी वाटी आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता सगळ्यात शेवटचे म्हणजे मसाले, हळद, 5 मसाला, गरम मसाला, ओवा घ्यायचा आहे. त्यासोबत धणे, जिरं भाजून त्याची पूड करून घ्यायची आहे. तीळ घ्यायचे, हिंग, मीठ, साखर, शेंगदाण्याचा कूट, थोडासा खायचा सोडा आणि काजू इच्छेप्रमाणे. आणि ह्या सहित आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम झालेलं आहे, ते म्हणजे सगळ्या भाज्या आणि सगळे इन्ग्रेडियंट तयार आहेत. आपला धक्का अगदी ऐसपैस भरलेला आहे. आणि आता सुरुवात करूया आपल्या सगळ्यांची आवडती असलेली पारंपरिक आणि अतिशय पौष्टिक अशी भाजी अर्थात उंदियो बनवायला. तर त्यासाठी हे सगळे दाणे आहेत ते आपल्याला थोडा वेळ पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहेत. पाण्यात मीठ आणि खायचा सोडा घालायचा आहे. आणि वालपापडी, हरभरा, घेवडा, सुरती पापडी, मटार ह्या सगळ्या ज्या दाण्याच्या भाज्या आहेत ह्या आपण यात भिजवून ठेवूयात आणि बाजूला ठेवून देऊयात थोड्या वेळासाठी. आणि आता सुरुवात करूया आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी आणि ती म्हणजे आपली आवडती अशी मेथी मुठिया. ती आपण नुसतीही खाऊ शकतो आणि या भाजीतही घालू शकतो. आपण घेत आहोत त्यासाठी 1 मोठी वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं. जाडसर दळलेलं पीठ घ्यायचं आहे, बारीक घ्यायचं नाही आहे. आणि अर्धी वाटी त्यात आपण बेसन घातलेलं आहे. यात अर्धी कोथिंबीर आणि मेथी आपण घातली आहे, थोडासा खायचा सोडा. त्यासोबत आपण घेत आहोत हळद, मीठ घ्यायचं चवीप्रमाणे आणि तीळ घ्यायचे 2 ते 3 चमचे, हे तुमच्या ऐच्छिक आहे. ओवा घ्यायचा आहे, पण ओवा घेताना अशा पद्धतीत व्यवस्थित हातावरती भरडून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हिंग,
गरम मसाला 5 मसाला मी 1 चमचे घेतला आहे. तुम्ही तुमच्या इच्छेने आणि आवडीने घेऊ शकता. थोडीशी साखर, आलं मिरची लसूणचं वाटण आणि एक पूर्ण लिंब याच्यावर असं छानपैकी पिळून घ्यायचं आहे. 1 चमचीभर तेल घालायचं आहे आणि आता हे सगळं असं रगडून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून हे सगळं मिश्रण आहे हे अगदी व्यवस्थित त्या पिठाला लागेल. जसजसं हे सगळं तुम्ही एकजीव करत जात आहे, कोथिंबीर आणि मेथी यातलं पाणी सुटत जात आहे मिठामुळे आणि ते सगळं पाणी त्याला लागतं. एक्स्ट्रा पाण्याची गरज लागत नाही. हा असा व्यवस्थित बांधून झालेला आहे आणि आता लागली जसे गोळे करून घ्यायचे. त्यासाठी तेल हाताला लावायचे आणि गोळे करताना हे असे शक्यतो लांबट करावे, जेणेकरून हे व्यवस्थित शिजले जातात. गोल करायचे नाही आहेत ते. हा शेप अगदी व्यवस्थित होतो आणि तुम्ही तळल्यानंतर बघाल की हा अक्षरशः 1.5 पट वाढलेला असतो. अगदी छान खुसखुशीत आणि खमंग होता ते. ही रेसिपी बऱ्यापैकी लेंदी असल्यामुळे याच्यात टाईम मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून आपण लागलीच एकीकडे हे दाणे शिजवायला ठेवायचे. कुकरमध्ये दाणे घालायचेत सगळे. ह्या सगळ्या शेंगा घालून त्याच्यामध्ये 1 तांब्यावर पाणी घालायचं आहे आणि 1 चमची मीठ घालायचं आहे आणि 1 ते 2 शिटी याची घ्यायची आणि बंद करून ठेवायचं आहे. हे पूर्ण शिजवायचे नाही आहेत, 60 ते 70% शिजले गेले पाहिजेत. तर आधी आपण हे एकीकडे लावून घ्यायचे आहेत आणि हे झाल्यानंतर हे गार होतं आहे, निवतं आहे, तोपर्यंत आपले जे मेथी मुठे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी तेल आलेलं आहे. ते अशा पद्धतीत पिठाचा 1 दाणा टाकून चेक करायचं आहे. तेल आलेलं आहे. आता आपण मेथी मुठ्या तळून घेऊयात. हे छान क्रिस्पी होण्यासाठी हे मध्यम आचेवरतीच तळले गेले पाहिजे. खूप गॅस फास्ट करून पटापट तळायचे नाही, त्यामुळे ते बाहेरून लवकर लाल होतील पण आतनं शिजणार नाही. तर हे व्यवस्थित मध्यम आचेवरती शिजले गेले पाहिजे. बघा, तळल्यानंतर तो ऑलमोस्ट 1.5 पट झालेला आहे आणि अगदी छान तळला जातो. ह्या भाजीसाठी तेलाचं प्रमाण जरा व्यवस्थितच असलं पाहिजे. त्यामुळे एकदाच हे कढईभर तेल घेतलेलं आहे. यात आपल्याला मुठिया आणि त्यानंतर पुढची प्रोसेस ही करायची आहे. तर मुठिया मला 3 भागामध्ये तळावे लागले. 3 घाणे झाले याचे. मध्यम आचेवरती व्यवस्थित शांतपणे हे तळून घ्यायचे. हे बऱ्यापैकी जास्त क्वांटिटीत केलेत मी. बघा किती छान क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेत. कसा आवाज येतोय छान. एक तोडून बघूयात जरा. वाव, किती छान झालेत ना. हे असे करून ठेवायचे, स्टोअर करून ठेवायचे. हे तुम्ही नुसतेही खाऊ शकता किंवा भाजी परत करावीच लागते, कारण एकदा खाऊन खरं तर पोट भरलं तरी मन भरत नाही. त्यामुळे हे तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता, स्टोअर करू शकता. आता ह्याच तेलामध्ये आपण पुढचे पदार्थ तळत जायचे. त्यात पहिलं आपण तळत आहोत कोनफळ. कोनफळ हे व्यवस्थित तळलंय की नाही हे बघण्यासाठी त्याला अशा पद्धतीत थोडंसं काढून चेक करायचं आहे. नाही तळलं गेलं आहे. प्रत्येक भाजी आता यापुढची आपण जी तळणार आहोत ती 70% शिजली गेली पाहिजे. मध्यम आचेवरती शिजवत राहायचं आहे. त्याच तेलाचा आपण वापर करायचा आहे. सगळे फ्लेवर त्या तेलामध्ये येत राहत आहेत. आता ह्यानंतर आपण करणार आहोत सुरण. सुरणसुद्धा सगळे ह्यासाठी मीडियम आणि सारख्या आकारात कापून घ्यायचे, कारण व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत. व्यवस्थित शिजवायचे आहेत. मी पुन्हा पुन्हा हेच सांगेन की हे व्यवस्थित होण्यासाठी थोडा पेशन्सची गरज आहे. जशी याला पूर्वतयारीची गरज आहे तसंच थोडंसं पेशंटली याला ह्या तळण्याचं कामसुद्धा करावं लागतं. आता सुरण झालेले आहेत. आपण तळून घेऊयात. यात रताळं. रताळं कम्पॅरेटिव्हली लगेच शिजलं जातं, तर रताळं घ्यायचं आहे. बटाटा ह्यात टाकायचं ऐच्छिक आहे. जनरली जी छोटी बटाटी मिळतात ती तुम्ही टाकू शकतात. नसेल तर आता भाज्यांमध्ये, इतरही भाज्यांमध्ये आपण बटाटा खातो, त्यामुळे मी अगदी थोडंसं 1च बटाटा ह्यात घेतलेलं आहे. ते सुद्धा तळून घ्यायचं आहे. ऐच्छिक आहे, नाही घेतलं तरीही चालतं. ह्यात इतक्या सगळ्या छान भाज्या आहेत. इतर बटाटा स्किपसुद्धा करू शकता. हे थोडंसं बटाटा मी तळून घेतलेलं आहे. आता हिरवी केळी, जी बन केळी आपण म्हणतो किंवा गावठी केळी, ही सुद्धा बारीक चिरायची आहेत आणि ती व्यवस्थित तळून घ्यायची. काही जण ह्यात कच्च्या केळ्याऐवजी पिकलेलं पिवळं केळंसुद्धा टाकतात. त्यांनी थोडासा गोडसरपणा येतो भाजीला, त्यामुळे ते न टाकता अशा पद्धतीत हिरवं केळं टाकलेलं छान लागतं. आता हे सगळे आपल्याला तळलेले पदार्थ आहेत. हे व्यवस्थित जसं मी म्हटलं तसं 70% शिजलेले आहेत. आता ह्यानंतर उंदियोचा आणखी एक महत्त्वाचा घटक, तो म्हणजे त्याचा मसाला आपण बनवत आहोत. त्यासाठी आपण कोथिंबीर आणि मेथी चिरलेली बाजूला ठेवली होती, ती घ्यायची आहे. लसूण घ्यायचा आहे हिरवा चिरलेला. आलं मिरच्या लसूणची पेस्ट घ्यायची आहे. शेंगदाण्याचा कूट, नारळाचा चव घ्यायचा आहे आणि यात मसाले घालायचे आहेत. सगळ्यात आधी धणे जिरं पूड आहे आपण भाजून घेतलेली, ती व्यवस्थित घ्यायची आहे. ओवा घ्यायचा आहे. साखर, मीठ आपल्या चवीप्रमाणे. थोडीशी साखर टाकावी लागते, छान टेस्ट येतो. त्यानंतर हिंग आणि 1 लिंब आपण पिळून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. लिंब पिळून झाल्यानंतर ह्यात इतर मसाले, काही जण ह्यात लाल मसाला टाकणं प्रिफर करत नाही, पण ट्रस्ट मी छान लागतो. गरम मसाला, 5 मसाला आणि हळद हे सगळं अगदी छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी मस्त असा मसाला तयार होतो, ज्याने खूप छान चव येते. लिंबही पिळलेलं आहे आपण यात. आणि आता हा मसाला आपल्याला भरायचा आहे या वांग्यामध्ये. वांगे मगाशी आपण कापून घेतले नव्हते, आता कापायचे आहेत. हे आधीच कापून ठेवायचं नाही, वेळेवर कापून घ्यायचे आणि अशा पद्धतीने स्लिट करून त्यामध्ये हा मसाला भरत जायचा आहे.
उंधियो करताना जर ह्या सगळ्या स्टेप्स तुम्ही ह्याच पद्धतीत जर फॉलो केला ना, मी सांगते तुमचा उंधियो अतिशय छान होईल आणि वेळेत होईल. टाईम मॅनेजमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि काहीच मिसआउट होता कामा नये. यासाठी ह्या स्टेप्स अशाच पद्धतीत फॉलो करा. बघा आपली वांगी सगळी भरून झालेली आहे. उरलेला मसाला आहे हा अगदी छान ह्या तळलेल्या पदार्थांना लावून घ्यायचा आहे, जेणेकरून हे सगळे जे फ्लेवर आहेत ना ह्या तळलेल्या भाज्यांना सुद्धा लागतील. ज्यात सुरण आहे, रताळं आहे, केळं आहे, बटाटा आहे आणि कोनफळ आहे. तर उरलेला मसाला आपण बाजूला ठेवायचा आहे आणि आत्ता गॅसवर मध्यम आचेवरती एक मोठं भांडं ठेवायचं आहे. देवाचं नाव घ्या, इतका छान पदार्थ करतोय श्रीराम. सुरुवात करूया. तळलेलं जे तळणीचं तेल होतं तेच आपल्याला वापरायचं आहे. वेगळं तेल घेण्याची गरज नाही. या तेलामध्ये खूप छान फ्लेवर्स उतरलेले आहेत सगळ्याच भाज्यांचे. आता ह्यामध्ये जर तुम्हाला काजू हवे असतील तर टाकू शकता, छान लागतात. आणि ह्या तेलावरती ज्यात ऑलरेडी इतके सारे फ्लेवर्स आहेत त्यात आपण हे सगळे शिजवलेले दाणे टाकायचे आहेत आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आपला मसाला होता उरलेला तो आता सगळा यात टाकून द्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे त्याला एक 5 मिनटं फ्राय करायचं आहे. त्याला ह्या स्टेजला तुम्हाला यात मीठ, तिखट काही ॲड करायचं असेल तर करू शकता, मसाले ॲड करू शकता. एक 5 मिनटं झाली आहेत. ह्या छानपैकी फ्राय झालेल्या आहे भाजी. आता मी काय करते ते बघा, कारण ही एक बेस्ट प्रकार आहे. ही भाजी जास्त छान राहावी, व्यवस्थित राहावी यासाठी आपण हा सगळ्या जे तळलेलं दाणे होते ते बाजूला काढून घेतलेत आणि आता शेवटचं जे तेल होतं उरलेलं ते सगळं टाकलेलं आहे. त्यात ही थोडीशी आंबे हळद होती ती आपण टाकायची आणि छान चव येते याला आणखी, त्यामुळे ही टाकायची आहे. आणि आता सगळ्यात शेवटचं ते म्हणजे वांगी, ती आपण टाकून ह्याला एक 5 ते 10 मिनटं वाफवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायची आहे. एक 70% जसं आपण म्हटलं त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी 70% शिजवून घ्यायच्या आहेत. आता हे काढून हे मी सगळं का बाजूला काढते ह्याचा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी ह्याला लेअरिंग करते. जसं आपण बिर्याणी वगैरे करताना त्याला लेअरिंग करतो तसंच लेअरिंग ह्या भाजीमध्ये करणं गरजेचं आहे, कारण भाजीची क्वांटिटी जास्त असल्यावरती ती उपसली जाते. कुणाला काय हवं असतं कुणाला काय, त्यामुळे ती वर खाली खूप वेळा होते आणि त्यामुळे ती खराब होते. असं होऊ नये यासाठी लेअरिंग करायचं. पहिल्या लेअरला आपण ज्या क्रमाने घेतलेलं आहे, जसं आधी वांगी, त्यानंतर त्याच्यावरती तळलेले हे आपले दाणे आणि त्यानंतर त्याच्यावर तळलेले आपले सगळे बटाटे आणि इतर जे जिन्नस आहेत ते, आणि सगळ्यात शेवटी वरती मेथी मुठिया रचायचं. हे असं 2 लेअर लावून घ्यायचे आणि आता कडेने याच्यात गरम पाणी टाकायचं आहे. ग्लासभर गरम पाणी कडेने टाकायचं आहे आणि आता हे शिजू द्यायचं आहे. आपली भाजी ऑलमोस्ट तयार आहे, छान शिजली आहे, मस्त अरोमा आहे. आणि ह्याच वेळी ह्या भाजीमध्ये तुम्ही जर कधी ट्राय केलं नसेल तर ही गोष्ट करून बघा, जी या भाजीला एकदम छान ट्विस्ट देते. आणि ते म्हणजे आपण ह्याला मस्तपैकी स्मोक करणार आहोत. कसं करायचं आहे चला बघूया. 10 मिनटं झाली आहेत. भाजीला स्मोक करण्याआधी बघूया तर खरं उघडून कशी झाली आहे ती. वाव, बघताय तुम्ही कढीने कसं छान तेल सुटलं आहे. भाजी अगदी पूर्ण शिजली आहे आता आणि ह्याच वेळी आपल्याला ह्याला स्मोक करायचं आहे. स्मोक करण्याचं पहिलं कारण म्हणजे ह्याला एक छान असा चुलीच्या जेवणाचा स्वाद यावा, वास यावा ह्यासाठी. आणि त्यासाठी त्याला वाटीमध्ये गरम कोळसा ठेवून त्यावर तूप घालायचं आहे आणि असं छानपैकी स्मोक एक 5 मिनटासाठी होऊ द्यायचं आहे. बघा किती सुंदर ना. कॅन यू इमॅजिन, यात आपण तब्बल 35 इन्ग्रेडियंट घातलेले आहेत आणि इतक्या सगळ्या व्हरायटी ऑफ इन्ग्रेडियंट्सने ह्याची जी चव झालेली आहे ती किती सुंदर होते माहिती आहे. त्यासाठी करायला हवं आणि खाऊनच बघायला हवं खरंच. पण इतकी छान, आता बघा मला काढायला पण फार उपसावी लागत नाही. वरच्यावर काढूनसुद्धा सगळ्या गोष्टी मला काढता येत आहेत, सगळे पदार्थ मिळत आहेत. हाच फायदा आहे लेअरिंगचा. आणि आपली भाजी तयार आहे. चला कशी लागते टेस्ट करून पण पाहूयात. उंधियो फ्लेवरफुल आणि अगदी छान पौष्टिक अशी ही भाजी, अगदी पारंपरिक रेसिपी आहे आणि त्याला ट्विस्ट दिला आहे हा मस्तपैकी स्मोक देऊन, त्यामुळे असा छान अरोमा आहे. अगदी टेस्टी आणि फ्लेवरफुल अशी ही भाजी. आणि हिवाळ्यात वर्षातनं एकदा ही जर भाजी आपण करून खाल्ली नाही ना तर वर्षभर खरं तर चुटपुट लागते. त्यामुळे ही करायची आणि मोठ्या प्रमाणात करायची, कारण ही खाणारी आणि ह्याची आवड असणारी भरपूर आपली जवळची माणसं असतात आणि शेअरिंग इज केअरिंग. त्यामुळे सगळ्यांसोबत आपल्या माणसांसोबत खाण्याची अशी ही भाजी. काही पदार्थांना आपण सणानिमित्त करतो, पण काही पदार्थ केले ना की घरात सणासारखं वातावरण होतं. तशी ही भाजी थोडी निगुतनी करण्याची गरज आहे, थोडा वेळ लागतो, पण करून खाण्याचा जो आनंद आहे ना तो नक्की एक्सपिरियन्स करायला हवा. तर चला टेस्ट करूयात कशी झाली आहे.
सगळ्या भाज्या, त्याचं इतकं छान मिश्रण, इतकी सुंदर टेस्ट झाली आहे ना. खरंच मी सांगते त्यावर जाऊ नका, करून बघा आणि मग तुम्हाला कळेल की किती छान टेस्ट आहे. तुम्ही नॉर्मल उंदिओ खाणं आणि ह्या पद्धतीत स्मोक केलेला खाणं, मला नक्की कळवा तुमची भाजी कशी होते ते. भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.